आता ही कंपनी कळव्यात आहे, सँडोज. त्यांना लोक घ्यायचे आहेत कळव्यामध्ये आणि इंटरव्ह्यू इंदोरला. म्हणजे एखाद्या साध्या माणसाला सुपरवायझर व्हायचं असेल तर त्यांनी इंदोरला जाऊन इंटरव्ह्यू द्यायचा. हे ना, पत्ता दिलाय ना, द रेड मॅपले हिल हॉटेल, झुमरघाट, रसलपुरा, इंदौर. किती छान व्यवस्था आहे ना. म्हणजे इंदोरला जाण्यासाठी एक 3-4 हजार खर्च करायचे, नोकरीची शाश्वती नाही. अरे पण माझ्या मतदारसंघाच्या बाजूलाही फॅक्टरी आहे. हे चिडवण्याची कामं आहेत ना, हे मुद्दामून केलं जातं. तर काय तक्रारी या संदर्भात देखील आल्या? तक्रारी हे माझ्या हातात कसं आलं? तक्रार आली म्हणूनच माझ्या हातात आलं ना. आम्ही दर्जही पुरावाच देतो ना, सँडोजने नाकारावं हे नाही म्हणून. मराठी मुलांची गळचेपी करणारे सगळा प्रकार साहेब, मराठी मुलांची नाही हो, मराठी मुलांची नाही. नोकरी जर इथे आहे तर इथल्या स्थानिकांना काय, इंदोर तुम्ही उद्या सांगाल अमेरिकेला जा, इंटरव्ह्यू देऊन या, सांगा तिथे अमेरिकेच्या 4-5 कंपन्या आहेत त्या पट्ट्यामध्ये, पटणीमध्ये, पटणी कॉम्प्युटर्स, काय TCS, खूप कंपन्या आहेत, चांगल्या कंपन्या आहेत आणि त्यांचे आंतरराष्ट्रीय हेड ऑफिसेस. मग उद्या सांगाल पिऊन व्हायचं, जा न्यूयॉर्कला इंटरव्ह्यू देऊन या. काय भरोसा नाही आता. काल तुम्ही मुंबई आंदोलन केलं मंत्रालयामध्ये, आज तुमचे पुतळे जाळले सांगलीमध्ये, काय याच्याने काय फरक पडतो? मी अजूनही सांगतो, मी कोणाला चिमटा काढत नाही आणि कोणी मला चिमटा काढला तर मी सोडत नाही. याचा काय अर्थ घ्यायचा तो घ्यावा. मी काही वेडा नव्हतो एवढं ओरडायला. माझ्या मागून कोणीतरी शाब्दिक माझ्यावर हल्ला करेल तर मी शांतपणा निघून जाईन. मी त्याच्यातला नाही. मी तुमच्या नादाला लागत नाही, तुम्ही माझ्या नादाला लागत. वैयक्तिक कधी जाऊ नये का माझ्यावर. आपली वैचारिक लढाई आहे. माझ्या आजपर्यंतच्या राजकीय आयुष्यामध्ये मी वैयक्तिक कोणाविरुद्धच बोललो नाही, बोलतच नाही. तुम्ही बोलायला मी शांत राहीन, शक्य नाही. सर, भाजपचे आता महापालिका निवडणुका भाजप महायुती लढणार. महापौर पदाबाबत देवेंद्र फडणवीस यांचं उद्गार आहे. कदाचित BMCचं महापौर पद इतर पक्षालाही देतील, रवींद्र चव्हाणांचं मत. असं की ते काय करतील ह्याच्यावर तुम्ही आमचं का विचारता? त्यांना करू द्या ना, जे करायचं आहे ते त्यांना करू द्या. काय करतात ते करू द्या. सर, काही दिवसापूर्वी म्हणजे 2-3 दिवसापूर्वी पाहिलेलं तर इकडे अधिवेशन सुरू होतं आणि एकीकडे मीरा भाईंदरमध्ये मराठीचा वाद समोर आला होता. दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आल्यानंतर आता कुठेतरी त्या ठिकाणी मोठी ठिणगी उडाली. व्यापाऱ्यांना मारहाणीचा व्हिडिओ असेल त्या मराठीत न बोलून दिल्यामुळे मला वाटतं हा मोठा ट्रॅप आहे. अमराठी विरुद्ध मराठी ही आग भडकवायची आहे आणि त्याच्यासाठी जाणून बुजून आपला राजकीय फायदा करून घेण्यासाठी काही लोक कामाला लागले. आणि हा प्लॅन कोणाचा आहे ह्या प्रश्न जर तुम्ही मला विचाराल तर हा प्लॅन BJPचा आहे. हिंदी म्हणजे एकीकडे रासवा संघ स्वतः सांगत आहे की प्राथमिक शिक्षण हे मातृभाषेतच झालं पाहिजे. हिंदीविषयी आमच्या मनात द्वेष, वैर, सूड भावना काहीच नाही. हम खुद हिंदी बात करते हैं. हर भाषा के लिए हमारे दिल में उतना ही प्यार, उतना ही सम्मान है. पर पहली में सीखने वाले बच्चों के ऊपर तुम ज़बरदस्ती करके उनको हिंदी, अरे तुमको मराठी सिखाने के लिए तुमच्याकडे मराठी शिकवायला शिक्षक नाही आहेत ग्रामीण व्यवस्थेमध्ये. मराठी शिकवायला अरे तुम्ही हिंदी कुठनं शिकवणार आहात? मुंबईपुरतं मर्यादित होतं. यांना ही हिंदी विरुद्ध म्हणजे अमराठी विरुद्ध मराठी ही फक्त मुंबईपुरती ठेवायची होती. कारण अमराठी लोकांची संख्या आता मुंबईत वाढली आहे. त्यामुळे त्यांचे वोट आपल्याकडे खेचून घेण्यासाठी टाकलेला हा जुगाराचा पत्ता होता. पण हा पेटला अख्खा महाराष्ट्रात, त्याच्यामुळे मागे गेले.
तमाम महाराष्ट्रातला मराठी माणूस एक झाल्यासारखा दिसला. म्हणजे मुंबईपुरती लढाई मर्यादित न राहता ती अख्ख्या महाराष्ट्रात गेल्यामुळे अडचण आली आहे. फक्त मुंबईपुरती आलीच तर BJPने आपला म्हणजे शकुनी मामांचा डाव साधला होता. व्यापाऱ्यांना परवानगी न देता त्यांनी मोर्चा काढला. दुसरीकडे आता पहिलं पांडेंना बदली केलेली आहे, मधुकर पांडे आयुक्तांची, आणि ह्यांना मोर्चाला परवानगी दिली नाही, शांततेत काढणार होते. कुठंतरी गृह खातं यावरती आता फक्त पांडेवरती केली आहे. नाही पांडे काहीतरी फेस सेविंग लागतं ना, तोंड लपवायला जागा लागते ना. पांडेची बदली करून तोंड लपवायला जागा शोधली. बघा IPS ऑफिसरची बदली केली. दाखवण्याचे दात आणि खायचे दात वेगळेच आहेत. हे BJP करणारच आहे. हिंदू मुसलमान होणार, अमराठी विरुद्ध मराठी होणार, OBC विरुद्ध मराठा होणार, दलित विरुद्ध सवर्ण होणार, ख्रिश्चन विरुद्ध हिंदू होणार. हे सगळं दिसतंय आम्हाला. हे दररोज जे काही प्यादी फेकतायत ते प्रत्येक प्यादे सांगून जात आहेत की ह्या निवडणुकीत फक्त द्वेषाचं राजकारण करून निवडणुका जिंकायच्या आहेत. विकासाचं काय बोलणार? या राज्यावरचा कर्ज बघितल्यानंतर घाबरायला होतं की हे राज्य कसं कोलमडेल कळणार पण नाही. आत्तापर्यंत शेतकरी म्हणजे आत्तापर्यंतच्या इतिहासामध्ये जेवढ्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या तेवढ्या आत्महत्या महाराष्ट्रात कधी झाल्याच नव्हत्या. आता शेतकऱ्यांच्या आत्महत्या संपतात नाही संपतात तर कॉन्ट्रॅक्टर्सच्या आत्महत्या सुरू होतील. 89,000 कोटी रुपयांची बिलं बाकी आहेत आणि दररोज नवीन घोषणा येतातच आहे. हे 40,000 ते आणि आजकाल ते 100 कोटी वगैरे बोलतच नाही. तो 40,000 कोटी, 44,000 कोटी, 68,000 कोटी, 80,000 कोटी. अरे ते ऐकूनच भीती वाटायला लागते. म्हणजे खिशात कुरमऱ्याची पुडी आणि गप्पा मारायच्या किमा पॅटिसच्या. अविनाश सावंत यांना रिट्वीट केले, दंगल हे शहराचे उत्पादन आहे अशा प्रकारचं रिट्वीट. अतिशय चांगलं ट्विट आहे ते, अतिशय चांगलं ट्विट. लोकांचे हे अर्बन नक्सल करत होते ना, हे अर्बन नाझी जे आहेत त्यांचा हा म्हणजे नाझी म्हणजे फॅसिस्ट अतिशय चांगलं ट्विट केलं आहे आणि मी ते रिट्वीट केलं आहे. अर्बन नक्सल नाहीच, अर्बन नाझी यांचं हत्यार दंगल आहे आणि दंगलीच्या माध्यमातून शहर अस्वस्थ करायचं, लोकांना अस्वस्थ करायची, त्यांना एका वेगळ्या दिशेला घेऊन जायचं आणि आपली राजकीय पोळी भाजून घ्यायची. हा जो फॅसिस्ट विचार असतो तो फॅसिस्ट विचार हा नाझींचा होता, म्हणून ते ट्विट आहे अर्बन नाझी. जाऊ दे आता ते विषय संपले. आणि शशिकांत शिंदे यांना आता नियुक्ती केली जाणार. जी माहिती तुम्हाला मिळाली ती माहिती मला मिळालेली नाही. पक्षाची काही पद्धत असते, काही म्हणजे आमचं जे कॉन्स्टिट्यूशन आहे, आमचं स्वतःचं जे काही रूल्स अँड रेग्युलेशन्स आहेत त्याच्यानुसारच पक्षाची बैठक होईल. पक्षाची बैठक होऊन मग त्याच्यात निर्णय घेतला जाईल आणि निर्णय घ्यावे. असं TV वरच्या बातम्यांवरती निर्णय होत नसतात पक्षाचे. अंतर्गत का नाराजी आहे का? कशासाठी नाराजी? तसंही जयंत पाटील साहेब हे नेहमीच सांगत आले की मला आता 7 वर्ष झाली आणि महाराष्ट्राचा दौरा कमीत कमी 7 वेळा गेला पूर्ण महाराष्ट्राचा. आणि त्यांची इच्छा आहे की नवीन चेहरा द्यावा, पण नाराजी आहे म्हणून नाही, तर शेवटी कोणाला तरी वाट मोकळी करून द्यावीच लागते. पण तुमचं पण नाव होतं तर नाही माझं नव्हतं बाबा. मी इच्छुक पण नाही, मी इच्छुक नाही आहे. माझं नाव नका चालू. पदभार स्वीकारणार आहे असं मला शशिकांत शिंदे होणार आहेत हे तुमच्याकडनं कळते, मला काही कोणी सांगितलेलं नाही. ते पक्षाच्या बैठकीत ठरतो, असं अशा चर्चेत कधी ठरत नाहीत. पवारसाहेब, जयंत पाटील साहेब, आमचे बाकीच्या जिल्ह्यांमधले ज्येष्ठ सदस्य यांना सगळ्यांना विश्वासात घेऊन नंतर मग हे सगळं हा प्रोसिजरचा भाग आहे. निवडणुका देखील जवळ येत आहेत, त्यामुळे कुठेतरी आता नवीन चेहरे असतील त्यांना देखील संधी देण्याची जे आहे, जे होणार आहे ते होणार आहे. पण असं TV वरच्या बातम्यांवरती पक्षाचे निर्णय होत नसतात.
सर पुन्हा एकदा आता ईडीच्या कारवाईला आता सामोरे जावं लागणार आहे रोहित पवार यांना, त्यामुळे पुन्हा आता नोटीस देऊन हे त्याच्या जरा- चार्जशीटमध्ये नाव येणं आश्चर्याची बाब आहे. महाराष्ट्रातल्या 97 लोकांवरती EOWनी कारवाईचा हे केलेला, पण त्या सगळ्यांचे केसेस बंद करून त्याचा चौकशी अंती त्याचा क्लोजर रिपोर्ट कोर्टाला सादर झाला. त्याच्यात कुठेच रोहित पवारचं नाव नाही. पण त्याच FIRचा आधार घेत ईडीनी मात्र आपल्या चार्जशीटमध्ये या 97 लोकांना सोडून रोहित पवारला घेतलेलं आहे. म्हणजे रोहित पवारचं नाव ठीक आहे चार्जशीटमध्ये गेलं म्हणजे याचा अर्थ त्यांच्या कक्षेतने निघून ते कोर्टात गेलं आहे. आणि आमचा कोर्ट आणि न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे. कोर्टाची लढाई लढू. सर जाणून टार्गेट केलं पण हे म्हणजे रोहितला शांत करण्याचा हा उपाय नाही. रोहित शांत बसणाऱ्यांपैकी नाही. लढणार आहेत. पवारसाहेबांचं रक्त आहे, तो लढत राहील. असं नाव आणून किंवा चार्जशीट दाखवून असं. आणि महाराष्ट्राची जनता खूप सुज्ञ आहे. ईडी काय करते आणि कसं होतं हे महाराष्ट्राच्या जनतेने गेल्या काही वर्षामध्ये बरोबर ओळखलं. संजय राऊतांनी देखील सांगितलं की असे पुरावे दिले, मात्र ईडीने त्याच्यावरती कुठलीही कारवाई ते केली. ठीक मात्र असं आहे आहे. की मला विरोधकांनाच- त्याच्यावरती काहीच बोलायचं नाही. ईडी काय करते हे आता महाराष्ट्रातल्या गावातल्या शेवटच्या शेतकऱ्याला पण माहिती आहे. म्हणजे ज्या शेतकरीला शेतावरच्या बांधावर शेतकरी पूर्वी राजकारणाची चर्चा करायचा, आता तो ईडीची करतो. चावडीवरती आता ईडीची चर्चा व्हायला लागली. का वाटतं मागे देखील रोहित पवारांच्या सोबत पूर्ण राष्ट्रवादी उभी होती रात्रभर. नाही असं आहे की आम्ही 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 कोणाची साथ सोडणारी माणसंच नाही. जीवाभावाची लोक आम्ही. जर अशा परिस्थितीमध्ये साहेबांना मोठे मोठे सोडून गेल्यानंतर पण साहेबांबरोबर उभे राहिले होते तर हमारे में गुर्दा है भाई, हमारा कलेजा है. रोहित भागने वालों में से नहीं है, खड़ा रहेगा, लढेगा. तर या अगोदर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अजित पवार यांचा 70,000 कोटीचा घोटाळा असेल या ते संदर्भात आता ते- देखील गोष्टी आणल्या ते होत्या. बघा मात्र ते ते भाजपमध्ये ते गेलं ते वॉशिंग मशीन आहे. त्यांच्याबद्दल न बोललेलं बरं. त्यांच्याबद्दल न बोललेलं बरं. माझं रोहित फक्त मर्यादित आहे की ज्याच्यावर केसच नव्हती, ज्या FIRचा आधार घेत ईडीने चार्जशीट दिली आहे त्याच्यामध्येही रोहितचं कुठे नाव नव्हतं. अचानक रोहितचं नाव चार्जशीटमध्ये आलं. ठीक आहे, आता ही कोर्टातली लढाई आहे, कोर्टात लढू. त्याच्यात काय. तर जनसुरक्षा हा जे विधेयक आलेलं आहे, विरोधक आता राज्यपालाकडे जाणार आहे. हे विरोधक नाही काही गोष्टींमध्ये आम्ही नाराज आहोत. जे काही आम्हाला कबूल केलं ते विधेयकात नाही. काही नाराजगी आम्ही राज्यपालाकडे जाऊन आम्ही मांडणार. ह्या कायद्याने कुठेतरी नुकसान होईल. सुरक्षा म्हणजे माझा जो समज आहे त्याच्यामध्ये वैयक्तिक कोणाला हल्ला करता येईल वैयक्तिकरित्या कोणावर असं या कायद्यात नाही. पण हे सरकार आहे, हे सरकार फॅसिस्ट प्रवृत्तीचं सरकार आहे. हे भारतीय नवीन जो कायदा आहे त्याचा वापर करून 2-2 वर्ष लोकांना आत ठेवते. ह्या देशातले कित्येक पत्रकार 2-2, 3-3 वर्ष जेलमध्ये आहेत. कुठल्या कायद्याचा वापर केला त्यांच्यावरती थोडे जनसुरक्षा आणि काय कायदे. भारतीय न्यायव्यवस्थेने म्हणजे आत्ता जे प्रचलित कायदे आहेत त्या कायद्याचा आधार घेऊनच त्यांना आत ठेवलेलं. तेव्हा सरकार आहे, सरकार काहीही करू शकतं अशी परिस्थिती आहे. सध्या कायद्याची भीती वाटते कोणाला? नाही वाटत. कारण का सरकार कायद्याचा असा काहीतरी खिमा प्रॅक्टिस करतं की तो खिमा कुठे आणि बटाटा कुठे कळतच नाही. हा सुरक्षा कायद्यामुळे भाजपची सुरक्षा होणार असं देखील आता उद्धव ठाकरे म्हणतात. भाजप सुरक्षा असं आहे कायदा. की पी चिदंबरम यांनी PMLA कायदा आणला. मला जी माहिती आहे त्याप्रमाणे माझं जे छोटं ज्ञान आहे तेव्हाचे एक ज्येष्ठ BJPचे सदस्य होते अरुण जेटली यांनी चिदंबरम साहेबांना सांगितलं होतं की हा कायदा आणू नका, हा कायदा अंगाशी येईल, सगळ्यांच्याच येईल. नाही ऐकलं चिदंबरम साहेबांना, आला अंगाशी, ते स्वतः जेलमध्ये गेले. त्यामुळे असे कायदे ह्याचे परिणाम नंतर भोगावे लागतात आणि समाजाला भोगावे लागतात.
हा कायदा खरा UNOमध्ये, हा कायदा आंतरराष्ट्रीय पातळीवर डिस्कस झाला होता. ह्या कायद्याची म्हणजे जो स्कोप आहे तो स्कोप इंटरनॅशनल टेररिझम आवाक्यात आणण्यासाठी होता. ड्रग्स अँड टेररिझममध्ये येणारा पैसा रोखला गेला पाहिजे म्हणून हा कायदा आणावा असं UNOमध्ये ठरलं आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर, आणि जगभरातल्या सगळ्या लोकांनी हा कायदा करावा असा निर्णय झाला. तो कायदा गेला बाजूला आणि आपण अशा कारणासाठी हा कायदा वापरतो ज्याच्यात आपल्याला वैयक्तिकरित्या लोकांना संपवता येतं. ह्या कायद्याचा खरा उद्देश फक्त आणि फक्त अतिरेकी आणि ड्रग्स ह्याच्यासाठी होता. आपण मात्र वैयक्तिक आयुष्य उद्ध्वस्त करून त्याचा राजकीय प्रवास संपवण्यासाठी वापर करतो. हे दुर्दैव आहे. वाटतं नागरिक अजून, जनता अजून सुरक्षित आहे का? त्यामुळे नक्कीच पाहिलं की तर म्हणायला गेलं तर सगळे सुरक्षित आहेत, म्हणायला गेलं तर कोणीच सुरक्षित नाही. म्हणायला गेले तर सगळे सुरक्षित आहेत, म्हणायला गेलं तर कोणीच सुरक्षित नाही. एक आमदार उठतो एकदम फिल्मी स्टाईलनी लंगोटावरती येतो, लंगोट नाही काय ते ट्रॅव्हल बने टॉवेल बनियान, आणि 2 फाईट मारतो. ते फाईट काय मारल्यात बघितलं ना? काय झालं? काय नाही झालं. 3 दिवसानंतर केस रजिस्टर केली. लोक मर्डर करतात, पोलिसांना फोन येतो, पोलिसांच्या बदल्या होतात, काय नाही होत. त्या ज्याचं मर्डर झालं त्याच्या लहान पोरी रडत बसतात. तुम्ही इंटरव्ह्यू घेता, काय होतं का? तुमच्याकडे इंटरव्ह्यू लागत पण नाहीत. त्याला काय लढायचं असतं फक्त. सर, एकनाथ शिंदे, संजय शिरसाट आणि संजय गायकवाड नाराज आहेत. पक्षात बेशिस्तपणा चालणार नाही. शिंदेकडनं नाराजी व्यक्त करण्यात आलेली आहे. संजय शिरसाट यांचा कालचा व्हिडिओ, त्यांच्या घरात त्यांची भांडणं आणि त्यांची माणसं नाराज आहेत का काय त्यांचं त्यांनी बघतायत, बघतील. आपला काय संबंध त्यांच्याशी? पैसे दुसऱ्याच्या घरात कशाला जाऊन डोकायचं? मात्र आपलं काय डोकवायचं काम नाही ना. थोडा व्हिडिओ व्हायरल होतोय, त्यांचं म्हणणं हे पैसे नव्हते, संजय शिरसाट त्या ठिकाणी कपडे होते. ते काय आहे, अख्खा महाराष्ट्र बघतोय, अख्खा महाराष्ट्र बघतोय. त्यामुळे मी त्याच्यावर खुलासा करावा नाही. नाही ते तेच आहे. महाराष्ट्र काय आंधळा नाही हो, महाराष्ट्र डोळस आहे. हे बघा, प्रत्येक जणाचा व्हिडिओ व्हायरल होतो हेच म्हणतो की माफ आहे. त्यात काय म्हणतो? हे तर चालतंच, त्याला काय आहे, चालतच राहील. षडयंत्र आहे का पक्षातच त्यांच्याच मंत्र्यांचे? त्यांचे बेडरूमचा व्हिडिओ बाहेर येतो. अजून काय बोलू शकतो त्याच्या? समजणे वाले को इशारा काफी. तर छत्रपती शिवरायांचे जे 12 किल्ले आहेत युनेस्कोच्या वारसा यादीमध्ये असणार आहेत. असं आहे की स्थापत्यशास्त्र, वास्तुशास्त्र, आर्किटेक्ट, स्ट्रक्चरल इंजिनिअरिंग, ह्या सगळे आधुनिक जे काही आपण शब्द वापरतो ह्याच्या पलीकडे जाऊन शिवाजी महाराजांचे किल्ले होते. आणि ते खरं तर स्थापत्य आश्चर्य होतं. इट इज आर्किटेक्चरल एक्सलन्स. त्यामुळे प्रत्येक मराठी माणसाला महाराष्ट्राच्या भूमीला गौरव वाटावा असे ते किल्ले होते. आज त्याला जगमान्यता मिळाली, याचा नक्कीच आपल्याला अभिमान असला पाहिजे. रायगड असो, राजगड असो, सिंहगड असो, हे काही किल्ले त्यांनी उभारले. म्हणजे आजच्या परिस्थितीत जरी विचार केला आणि त्या किल्ल्यावर गेल्यानंतर की कसे केले असतील त्या विचाराने डोकं गरगरतं. त्यामुळे त्यालाही मान्यता मिळणं हे शिवाजी महाराजांच्या एकंदर त्यांचं असं की ते एक राजे होते जे म्हणजे त्यांचा आर्किटेक्ट असो, आर्किटेक्चरल एक्सलन्स असो, स्थापत्य असो, सैनिक, युद्ध, या अर्थ या सगळ्यामध्ये त्यांचं एक वेगवेगळी पकड होती. त्यांच्या ज्ञानाच्या हे वाहताना आपल्याकडे सगळीकडे दिसतात त्यांचा स्पर्श. एक वेगळं आगळं वेगळं राजे होते आणि म्हणूनच ते महाराष्ट्रामध्ये देवासमान त्यांना बघितलं जातं. सरकारचं स्वागत हे अभिनंदन करणार का अशा प्रकारचं? कोणाचं? सरकारचा काय संबंध? ते का सरकार शिवाजी महाराजांनी केलं का सरकारने मानले की काय? नवीन काहीतरी सांगू नका महाराष्ट्राला. काय संबंध? किल्ले त्यांचे,
आणि सरकार काय सरकारने काय सिमेंट रेती माती खडी पुरवली काय साता शिवाजी महाराजांनी? सांस्कृतिक मंत्री मुख्यमंत्र्यांनी पाठपुरावा केला होता या हा, पाठपुरावा केला असेल. त्यामुळे पत्र लिहिण्यासाठी आभार मानतो मी. सर, दिवंगत नेते गोपीनाथ मुंडेंची तिसरी कन्या राजकारणाच्या मैदानात उतरणार आहे. बैद्यनाथ अर्बन कोऑपरेटिव्ह बँक निवडणुकीत यशस्वी मुंडेकडून उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आलेला आहे. तुम्ही या अगोदर देखील मुंडे यांचं उपायवेळी असं आहे की माझं गोपीनाथ मुंडे कुटुंबावरती माझं प्रेम आहे हे मी नाकारत नाही. ज्या माणसाने माझ्यावर प्रेम केलं त्यांच्या कुटुंबावरती मी का करू? काय त्याच्यात वाईट काय? मी राजकीय विरोधक होतो एकमेकांच्या. त्या घरावरती मी त्याला म्हणजे मी फार काय वयाचा पण नव्हतो तेव्हा 40,000चा मोर्चा नेलेला गोपीनाथ मुंडेंच्या घरावरती. पण त्याच्यानंतर 2 महिन्यात माझ्यावरती एक कायदेशीर गुन्हा दाखल झाल्यावर त्याच माणसाने नेलं हा गुन्हा चुकीचा आहे, काढून टाका गुन्हा. अशी मोठ्या माणसाची मोठ्या मनाचे नेते होते या सगळे. त्यामुळे असं छोटं त्यांच्या घरातल्या पोरींनी अर्ज भरला असेल तर राजकारणात मी तिला 100% विरोध करेन, BJPचा किंवा जे काही विचारधारा असेल. एक ते चांगलं आहे ना, येत असेल पोरगी त्यांची वारसा घेऊन, काय वाईट आहे.